नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानज्योती एज्युकेशन मध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, 22 एप्रिल 2025 रोजी भारतामध्ये एक खूप मोठी घटना घडली। काही आपण म्हणू टेररिस्ट ऑर्गनायझेशनने पहलगाम म्हणजे काश्मीरच्या पहलगाम क्षेत्रामध्ये येऊन हल्ला केला आहे आणि एक निर्गुण हत्येचा आपल्याला प्रकरण झालेलं दिसत आहे। ही जी घटना आहे या घटनाच्या संदर्भामध्ये आपल्याला भरपूर ॲनालिसिस करता येईल। परीक्षेच्या दृष्टिकोनातून ही अतिशय महत्त्वाची घटना आहे, कारण की जेव्हा एखादा अधिकारी घडतो तेव्हा सुरक्षितता किंवा आपण म्हणू इंटरनल सिक्युरिटी ही त्याची एक मोठी जबाबदारी असते। आणि म्हणून आपण म्हणू परीक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा हा टॉपिक आणि तसंही सामान्य व्यक्ती म्हणून या सेन्सिटिव्ह घटनेला आपल्याला जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे। आणि त्यामुळे आज आपण या पहलगाम जी हत्या झालेली आहे या संदर्भामध्ये एक भौगोलिक दृष्टिकोन घेणार आहे। भरपूर विद्यार्थ्यांना किंवा भरपूर लोकांना म्हणजे हा व्हिडिओ फक्त आपण म्हणू यूपीएससी एमपीएससी मुलं नाही तर इतरही बघू शकतात, कारण की आपल्या मनामध्ये भरपूर प्रश्न असतील की कशा पद्धतीने हा हल्ला झाला असेल, काय तिथे आव्हाने असतील, आपल्याकडे एवढी स्ट्रॉंग टॅलेंटेड त्याचबरोबर एकदम हार्ड अशी मिलिटरी असूनही का बरं तिथे हल्ला झालेला आहे आणि का बरं आपण आपली सीमा सुरक्षिततेसाठी एक अपूर्ण ठरलेला आहे। त्यामुळे आपण या व्हिडिओ थ्रू एक भौगोलिक दृष्टिकोन म्हणजे हा जो सीमेपलीकडून आलेला जो हल्ला आहे पहलगाम मध्ये या घटनामागे एक भौगोलिक सत्य का आहे आणि का बरं एक या सीमेला संरक्षण करणे एक मोठं चॅलेंज आहे हे थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये बघून घेऊया। तर आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून तर आंतरिक सुरक्षितता म्हणजे GS3 या पेपरशी आपण याचा संबंध जोडू शकतो। MPSC ने जो नवीन पॅटर्न आणि नवीन सिलेबस आणलेला आहे त्याच्यामध्ये सामान्य अध्ययन 3 किंवा GS3 च्या संदर्भामध्ये आपल्याला ह्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि इतर सामान्यतःही आपल्याला या विषयाबद्दल माहिती असणं गरजेचं आहे। तसं तर या विषयाला भरपूर आपल्याला दृष्टिकोन बघता येईल, पण आज फक्त भौगोलिक दृष्टिकोन बघू आणि त्यामध्ये भारत आणि पाकिस्तानची सीमा ही आपण समजून घेऊ। तर आपण जर पाहिलं तर ग्रेटर काश्मीर या पुस्तकाचा या न्यूजपेपरच्या संदर्भामध्ये एक आपल्या समोर इथे एक फ्रंट पेज आहे की सगळ्या न्यूजपेपरचा ही हेडलाईन होती। 22 एप्रिल 2025 ला झालेला हा जो हल्ला आहे हा आपण म्हणू एक मोठी न्यूज आहे आणि त्यामुळे आपण त्याला एक थोडक्यात जिओग्राफिकल अँगलने बघून घेऊ। तर आपण जर पाहिलं तर या चित्रामध्ये आपल्याला पहलगाम नावाचं एक ठिकाण दिसतंय। आपण त्याला काश्मीर खोरे किंवा काश्मीर व्हॅली इथे हे पहलगाम नावाचं ठिकाण आहे आणि तिथून साधारणपणे 1 तासावर आपण म्हणू की बैसारण व्हॅली किंवा त्याला आपण मिनी स्वित्झर्लंड म्हणून सुद्धा चर्चेमध्ये आहे। 1 तास जर आपण पाहिलं तर 1 तासाचा ट्रेक आहे किंवा आपण म्हणू साधारणपणे अर्ध्या पाऊण तासामध्ये एक जे घोडेस्वारी करून आपण ज्या ठिकाणी पोहोचू शकतो ज्याला मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखले जातं तिथे हा हल्ला झालेला आहे। मग हे ठिकाण एक्झॅक्टली कुठे आहे, भारत आणि पाकिस्तानच्या कोणकोणत्या सीमा आहेत, कशा त्या सीमा आहेत आणि त्या कशा पद्धतीने संरक्षित केले जातात त्याबद्दल संपूर्ण माहिती घेऊया। ठीक आहे, तर आपण जर पाहिलं तर थोडक्यात आपल्याला तिथला एक फोटो दिसेल की अशा सुंदर ठिकाणी एक आपल्याला मोठा निर्गुण हत्या झालेली दिसत आहे। मिनी स्वित्झर्लंड म्हणजे मिनी स्वित्झर्लंड सांगण्याचा अर्थ आहे की पर्यटनाच्या दृष्टिकोनातून हे एक महत्त्वाचं ठिकाण आहे आणि या ठिकाणावर आपण जर पाहिलं ॲनालिसिस तर 2023 मध्ये साधारणपणे 1 कोटी टुरिस्ट या ठिकाणी गेले होते आणि 2024 मध्ये साधारणपणे ही पर्यटनाची संख्या 2.5 कोटीपर्यंत गेलेली आहे। न्यूजमध्ये हे दिसून येते आणि यावर्षी अशा पद्धतीने हल्ला झाल्यानंतर आपण जर पाहिलं तर ही संख्या नक्कीच खाली येणार आहे। इतकी संख्या पर्यटनाची गेल्यामुळे तिथला प्रत्येक घोडेस्वार तिथला प्रत्येक आपण म्हणू जो आपला काश्मीरी युवक आहे तो महिन्याला 50 ते 60 हजार एवढी इन्कम घेत होता, एवढी त्याच्यामध्ये आमदनी होती, एवढं त्याला रोजगार मिळत होता आणि या रोजगारवर आता हल्ला केलेला आहे टेररिस्ट लोकांनी आणि त्यामुळे आपल्याला ही न्यूज सुद्धा समजणं गरजेचं आहे। तर हे काही स्टॅटिस्टिक्स आपल्याला थोडक्यात डोळ्यासमोर पाहिजे। आता जेव्हा आपण
भौगोलिक दृष्टिकोनातून बघतो तर भारत आणि पाकिस्तानचा जो एक आपण इंट्रोडक्शन पाहिलं, तर ही भारत पाकिस्तान ही भारताबरोबर तिसऱ्या मोठी क्रमांकाची सीमा करून घेते. पहिला बांगलादेश आहे, दुसरा चीन आणि पाकिस्तान हा 3 नंबरला येतो, जो भारतामध्ये सीमा 3323 किलोमीटरची सीमा आपण म्हणू शेअर करतो किंवा त्याच्याशी आपण संलग्न आहोत, आंतरराष्ट्रीय सीमा. त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर खाली गुजरात, त्यानंतर राजस्थान, त्याच्यानंतर जम्मू काश्मीर, त्याच्यानंतर लडाख, त्याच्यानंतर पंजाबचा काही भाग, या पद्धतीने या सीमा भारताच्या काही राज्यांशी अधोरेखित किंवा संलग्न आहे असं आपल्याला सांगता येईल. ठीक आहे. आता ही जी 3323 किलोमीटर जी सीमा आहे त्यापैकी साधारणपणे 913 म्हणजे आपण अप्रॉक्सिमेटली किंवा सरासरी 1000 किलोमीटरची जी सीमा आहे ना, ती जम्मू काश्मीरच्या संदर्भामध्ये आपल्याला सांगता येते आणि बाकी राज्यांशी संलग्न आहे असं आपल्याला सांगता येईल. तर 900 ते 1000 किलोमीटर ही जम्मू काश्मीरशी आपण म्हणू संलग्न आहे आणि हीच ती आपण म्हणू हाच तो आपण एक लाईन आहे जी सर्वात जास्त अतिरेक्यांनी किंवा टेररिस्ट ऑर्गनायझेशनने इथे आपल्याला इन्फ्लुएन्स दिसते किंवा त्यावर त्या सीमेच्या अंतर्गत किंवा त्या सीमेच्या संलग्नच आपल्याला भरपूर हल्ला झालेला दिसून येतो. ठीक आहे. आपण जर पाहिलं तर भारतामध्ये नगरी भाग, वाळवंट आणि काही आपण म्हणू तणावग्रस्त क्षेत्र हा बर्फाचा सुद्धा आहे असं आपल्याला सांगता येईल. ठीक आहे. साधारणपणे आपण जर पाहिलं तर ही उत्तरेचा भाग आहे. हा उत्तरेचा भाग इथे जर तुम्हाला थोडक्यात त्रिकोणी आकाराचा दिसतोय, तो त्रिकोणी आकाराचा भाग याला आपण सियाचीन ग्लेशियर, जे जगातलं सर्वात उंच स्तरावर बसलेलं आपण म्हणू एक बॅटल फील्ड आहे, तिथून चालू होऊन साधारणपणे गुजरातमध्ये एक खाडी आहे आणि खाडीला इंग्रजीमध्ये क्रीक म्हटले जातं. तर सर क्रीक या खाडीपर्यंत उत्तर ते दक्षिण अशा पद्धतीने ही सीमा 3323 किलोमीटर पर्यंत व्यापलेली आहे. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर जे पॉइंट मी तुम्हाला सांगितले की उत्तरेकडील टोक हे आपल्याला LOC किंवा लाईन ऑफ कंट्रोल म्हणून सांगता येईल किंवा दक्षिणेकडील टोक हे आपल्याला सर क्रीकचं सांगता येईल. त्याबरोबर या पूर्ण प्रदेशामध्ये भूप्रदेशामध्ये वाळवंट, पर्वत, नगरी व ग्रामीण भाग सगळ्यांचा समावेश आहे. 3323 किलोमीटरचा हा भाग. ठीक आहे. ही पण एक आपण म्हणून चांगला मॅप आहे जो आपल्याला स्टडीसाठी वापरता येईल. ठीक आहे. साधारणपणे आपण जर काश्मीरचा हा भाग पाहिला तर काही भाग हा भारताकडे आहे आणि काही भाग हा पाकिस्तानकडे आहे आणि काही भाग हा चीनकडे आहे. ठीक आहे. म्हणजे काश्मीरच्या एकूण क्षेत्रफळापैकी जर आपण इंटरनेटची मदत घेतली तर काश्मीरचा एकूण 43% भाग, किती 43% भाग हा भारताच्या अधीन आहे किंवा भारताकडे आहे आणि बाकी सगळा भाग हा वादग्रस्त आहे, ज्याला आपण POK किंवा पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीर आपण म्हणतो आणि चीनचा किंवा अक्साई चीन हा जो एरिया म्हणतो. यामध्ये तुम्हाला ह्या नक्षामध्ये एक लाईन तुम्हाला दाखवता येते, पण ही तिथे जमिनीवर अशी लाईन नसून हा पर्वतीय भाग आहे. कसा आहे? पर्वतीय भाग. आणि पर्वतीय भाग जर असला तर त्याला आपण लँड फ्रंटियर असं म्हणतो. त्याला आपण लँड फ्रंटियर असं म्हणतो. म्हणजे तुम्हाला MPSC 2024 मध्ये एक प्रश्न आहे की एक नैसर्गिक सीमा आपल्याला दिसते का? नैसर्गिक सीमा दिसत नाही. मानवाने काहीतरी सीमा ठरवलेली आहे. भारत काही म्हणतो, पाकिस्तान काही म्हणतो आणि त्यामध्ये वाद होतो. इथे पण भारत काय म्हणतो, चीन काय म्हणतो आणि तिथे वाद होतो. तर चीनचा इश्यू आपल्याला इथे डिस्कस करायचा नाही. आपल्याला बघायचा आहे हा भाग पाकिस्तान, कारण आपल्याकडे जो हल्ला झालेला आहे तो साधारणपणे काश्मीर खोरा म्हणजे व्हॅली ऑफ काश्मीर, साधारणपणे या भागामध्ये आपल्याला हा हल्ला झालेला दिसून येतो. तर तुम्हाला डिटेल मॅप तर मी पुढे स्लाइडमध्ये टाकलेत, ते तुम्हाला लक्षात येते. ठीक आहे. आता बघू भारत आणि पाकिस्तानमध्ये ज्या वेगवेगळ्या सीमा आहेत त्यांचे नावं काय आहेत थोडक्यात आपल्याला माहित पाहिजे. कारण मला असं वाटतं की आता परीक्षा जर आपली इंटरनॅशनल रिलेशनशी मी संबंध जोडला किंवा आंतरिक सुरक्षितता इंटरनल सिक्युरिटीशी संबंध जोडला किंवा GS1 जॉग्रफीशी संबंध जोडला तर मला या इश्यूला भरपूर दृष्टिकोनातून पाहता येईल. आणि उत्तर लिहित असताना जर त्यामध्ये आपल्याला स्पष्टता नसली आणि आपल्याला कोणत्या पद्धतीने
किंवा कोणत्या प्रकारचे आपण इश्यूज फेस करतो हे जर माहीत नसेल तर आपले उत्तर योग्य येणार नाही. आणि त्यामुळे थोडं इन डिटेल आपण बघून घेऊ, कारण की वेळ आलेली आहे हा इश्यू झालेल्यामुळे. तर जे सीमा वादग्रस्त आहे त्यामधली पहिली सीमा, ज्याला आपण ॲक्च्युअल ग्राउंड पोझिशनिंग लाईन हे म्हणणार आहोत. ठीक आहे. सियाचीन हिम नदीतील 110 किलोमीटरचा हा भाग आहे. 100 किलोमीटर पर्यंत म्हणता येईल हा जो सियाचीन हिम नदी आहे किंवा सियाचीन ग्लेशियर आहे त्याची एकूण लांबी जर पाहिली तर 75 किलोमीटर, एकूण क्षेत्र 100-110 किलोमीटरच्या आसपास दिसून येतं बरं का. सियाचीन हा अशा हिमनग आहे जो अंटार्क्टिक आणि आर्कटिकच्या क्षेत्राच्या बाहेर जगामध्ये सर्वात मोठा दिसणारा हिमनग आहे. ठीक आहे. आर्कटिक आणि अंटार्क्टिक जे उत्तरी ध्रुव आणि दक्षिणी ध्रुव आहेत इथे तर मोठे मोठे हिमनग मिळतात, पण त्याच्यानंतर जर कुठे मोठा मिळतो तर सियाचीन मिळतो. ठीक आहे. सियाचीन आपण जर पाहिला तर 1984 पासून भारताच्या नियंत्रणात आहे. इथे जर आपण साधारणपणे टेम्परेचर पाहिलं तर ॲव्हरेज टेम्परेचर -20 डिग्री सेल्सिअस असतं. किती? -20 डिग्री सेल्सिअस. -20 डिग्री सेल्सिअस म्हणजे आपल्या घरी जो फ्रीज आहे आणि त्यामध्ये बर्फ करण्यासाठी जो फ्रीजर आहे त्याचं तापमान -5 आहे आणि अजून 15ने खाली -20, आणि जर वारे वाहिले तर हे -20 डिग्री सेल्सिअसचं तापमान -70 ते -50 पर्यंत जाऊन आपल्याला दिसून येतं. तसा हा दिसतोय आपल्याला इथे सियाचीन ग्लेशियर. आता हा जो सियाचीन ग्लेशियर आहे तो 7000 मीटरहून अधिक उंचीवर आहे. साधारणपणे आपण 7000 फीट असं म्हणतो. जर तुम्हाला थोडक्यात हे जो सियाचीन ग्लेशियर आहे याचा जर थोडक्यात तुम्हाला मॅप मी मोठा करून दाखवला तर आपल्या जवानांनी दर वर्षी तिथे 15 ऑगस्ट सारखा सुद्धा आपण म्हणू आपला जो स्वातंत्र्य दिन आहे त्या दिवशी ते नेहमी आपल्याला झेंडा फडकवताना दिसतात आणि हे जगातलं सर्वात उंचावर असणारं बॅटलफील्ड आहे. आता सियाचीन ग्लेशियर जो आहे या सियाचीन ग्लेशियरला हा असा त्रिकोणी भाग आपल्याला दिसून येतो आणि इथला जो भाग आहे ठीक आहे ह्याला AGPL म्हणजे ॲक्च्युअल ग्राउंड पोझिशनिंग लाईन असं म्हटले जातं. ठीक आहे. याचं जर तुम्ही स्ट्रॅटेजिक लोकेशन पाहिलं तर इकडून चीनला आणि इकडून पाकिस्तानला नजर ठेवण्यासाठी इथे भरपूर आपल्याला मदत होते आणि त्यामुळे या सियाचीन ग्लेशियरवर हा पहिला वादग्रस्त आहे. आता पाकिस्तान म्हणतो की ही लाईन आहे, भारत म्हणतो ही लाईन आहे, पण याला आपण ताब्यात घेतलेला आहे आणि इथे आपल्याला जर आपण हा सीमा प्रकरण सोडवला तर इथे राहणारे जे आपले जवान आहे किंवा इथे राहणारा जो खर्च आहे तो सुद्धा आपल्याला नियंत्रणात आणता येईल. फक्त लागते राजकीय दृष्टिकोन लागेल किंवा एक पॉलिटिकल विल लागेल. ठीक आहे. तर सियाचीन ग्लेशियर इथे आपल्याला दिसतो म्हणजे जी पहिली सीमा आहे मी जो तुम्हाला सांगितली त्याला AGPL किंवा ॲक्च्युअल ग्राउंड पोझिशनिंग लाईन असं म्हणतो. त्याच्यानंतर सियाचीन ग्लेशियर नंतर म्हणजे साधारणपणे इथून जर आपण सुरुवात केली तर ही अशीच्या अशी लाईन साधारणपणे इथपर्यंत. ठीक आहे. या लाईनला म्हटले जातं लाईन ऑफ कंट्रोल. शिमला कराराने ही लाईन ऑफ कंट्रोल काढली गेली आहे. ठीक आहे. शिमला ॲग्रीमेंट हा पण एक महत्त्वाचा आपल्याला हिस्ट्रीचा पार्ट होतो किंवा आपण त्याला करंट अफेअर्सचा पार्ट म्हणू शकतो किंवा इंटरनॅशनल रिलेशन्सचा पार्ट आपल्याला म्हणू शकतो. तर जम्मू काश्मीर आणि लडाख यामध्ये जो पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीर आहे, व्यवस्थापित काश्मीर, आणि आपला जो भाग आहे ही जी नियंत्रण रेषा आहे याला लाईन ऑफ कंट्रोल असं म्हटले जाईल. त्याच्यानंतर खाली जर तुम्ही पाहिलं तर एक छोटीशी बाउंड्री आपल्याला दिसून येते आणि याला आपण वर्किंग बाउंड्री लाईन असं सुद्धा म्हणतो. भारतीय जम्मू काश्मीर व पाकिस्तानच्या पंजाब यांच्यामधील वादग्रस्त किंवा ही आंतरराष्ट्रीय सीमा याला वर्किंग बाउंड्री लाईन असं आपण म्हणतो. आणि साधारणपणे इथून जर आपण खाली गेलो गुजरात पर्यंत तर त्याला आंतरराष्ट्रीय सीमा किंवा त्याला आपण रॅडिक्लिफ लाईन असं म्हणतो. म्हणजे स्वातंत्र्य झाल्यानंतर 1947च्या वेळेस स्वातंत्र्य कालखंडामध्ये सर रॅडिक्लिफ यांनी काढलेल्या 2 रेखा, एक काढला तर हा पहिले पूर्व पाकिस्तान होता, ईस्ट पाकिस्तान, ही एक लाईन काढली आणि ही दुसरी लाईन काढली. ठीक आहे. तर वर्किंग बाउंड्री लाईनच्या खाली ही इंटरनॅशनल बाउंड्री याला काय म्हणतात रॅडिक्लिफ लाईन असं किंवा रॅडिक्लिफ रेषा असं म्हणतात. आता हा पूर्व पाकिस्तान आता हा बांगलादेश झालेला आहे. ठीक आहे. तर भारताच्या फाळणीच्या वेळेस 1947 साली
तयार करण्यात आलेली सीमारेषा. सर सिरिल रॅडिक्लिफ यांच्या नावावर आधारित साधारणपणे 1,75,000 चौरस किलोमीटर एवढा क्षेत्रफळ आणि 88 दशलक्ष लोकांचं विभाजन करणारी ही रेखा, जी 17 ऑगस्ट 1947 ला डिक्लेअर केली गेली. ठीक आहे. वर्तमान स्थितीमध्ये पाहिलं तर पंजाबचा भाग, बंगालचा भाग आपल्याला इथे सर रॅडिक्लिफ लाईनने आपण ओळखू शकतो. आता वेस्ट पाकिस्तान आणि ईस्ट पाकिस्तान नाही राहिला तर त्याला आपण बांगलादेश असं म्हणतो. म्हणजे तुम्हाला थोडक्यात लक्षात येईल की भारत अशा विशिष्ट परिस्थितीत फसलेला आहे ज्यामध्ये सगळ्या बाजूने तो सीमेवर लढा देत आहे. आपण म्हणू इकडे चीनला आहे, इकडे पाकिस्तानचं चाललंय, बांगलादेशही आपण भरपूर काही सीमा त्यांच्याशी सेटल केलेल्या आहेत, पण तरी पण तिथे वाद होत असतात. त्याच्याशी संदर्भामध्ये थालवेग प्रिन्सिपल हे चर्चेमध्ये असं, पण तो मुद्दा कधीतरी नंतर घेऊया. ठीक आहे. त्याच्यानंतर खाली जर पाहिलं तर गुजरातमध्ये सर क्रीक, आता क्रीक म्हणजे याला तुम्ही खाडी म्हणू शकतात, याला काय म्हणू शकतात तुम्ही खाडी, किंवा आपण असं म्हणू शकतो की काही छोट्या निमुळता भागामध्ये जे पाणी आतमध्ये जमिनीमध्ये घुसतं त्याला आपण स्ट्रेट त्याला आपण गल्फ असं म्हणतो, किंवा त्याला आपण मराठीमध्ये अखात असं म्हणतो. या संदर्भामध्ये आपल्याला सांगता येईल. आता हा जो सर क्रीक आहे यामध्ये सुद्धा जर तुम्ही वाद पाहिला तर एक विशिष्ट बाउंड्री आहे. यामध्ये पूर्वेला या साईडला जर घेतलं तर या साईडला काही वाद नाही असं पाकिस्तान म्हणतो, पण या खाडीमध्ये ही जी आपल्याला दिसत आहे हिरवी रेषा, पाकिस्तान म्हणतो की हा भाग आमच्या साईडला आला पाहिजे, आणि भारत म्हणतो ही जी लाल रेषा आहे ही लाल रेषा आमच्या साईडला किंवा आमची सीमा ही ठरवली पाहिजे. तसं जर पाहायला गेलं तर ऍक्च्युली हा एरिया आपल्याला इथे मॅपवर असा सरळ सरळ काढता येतो, पण तिथे तो असा फार आयडेंटिफाय करता येत नाही, कारण की तो एक निमुळता आणि असा स्पेसिफिक प्रदेश दिसत नाही. त्यामुळे आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की खाली गुजरातमध्ये सुद्धा आपल्याला भरपूर इथे वाद दिसून येतात. जर पंजाबचा आणि गुजरातचा मुख्य भाग आपण पाहिला तर तो बार्ब्ड वायर फेन्सिंग म्हणजे तारेचं कंपाऊंड तिथे टाकलेलं आहे, आणि तिथे मात्र काही आपल्याला वाद दिसत नाही, कारण दोन्ही सीमा तिथे स्पष्टपणे आखलेल्या आहेत. या साईडला आपला सीमाबल आहे, त्या साईडला पाकिस्तानचा सीमाबल आहे, पण काश्मीरचा भाग मात्र तशा पद्धतीने लाईन ऑफ कंट्रोलचा भाग मात्र तिथे दिसत नाही. ठीक आहे. आता जेव्हा आपण पाहतो की सियाचिन ग्लेशियरला आपण जर पाहिलं तर AGPL लाईन आहे. सियाचिन ग्लेशियर पासून साधारणपणे खाली वर्किंग बाउंड्री लाईन पर्यंत ही आहे LOC, आणि यामध्ये हा जो पार्ट आहे ज्यामध्ये कुपवाडा, बारामुल्ला, श्रीनगर, त्याच्यानंतर अनंतनग, आणि इथेच थोडासा आपल्याला फलगाम एरिया सुद्धा दिसून येतो, पहलगाम सुद्धा दिसून येतो. हा सगळाचा सगळा पार्ट आहे. हा सगळाचा सगळा पार्ट मोठ्या पर्वतांच्या मध्ये असणारा एक सपाट भाग आपण दिसून येतो, आणि ह्यालाच काश्मीरचे खोरे किंवा व्हॅली ऑफ काश्मीर म्हणून ओळखले जातं. अतिशय सुंदर असं ठिकाण, मोहक असं ठिकाण. असं का म्हणतोय मी? कारण की पर्यटनासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठिकाण आपल्याला हे समजता येईल. ठीक आहे. आपण जर पाहिलं तर उत्तर जम्मूमध्ये आपल्याला व्हॅली ऑफ काश्मीर, काश्मीरचे खोरे दिसून येतं. हिमालय पर्वतरांगाने वेढलेला म्हणजे पर्वतांच्या मध्ये आपल्याला ही असणारी दरी, आणि याला इंग्रजीमध्ये इंटर माउंटेन म्हणजे पर्वतांच्या मध्ये, इंटर माउंटेन व्हॅली असं आपल्याला याला संबोधू शकतो. ठीक आहे. तुम्ही जर MPSC ची जुने प्रश्नपत्रिका पाहिले तर इंटर माउंटेन प्लॅटू हा शब्द विचारलेला आहे, म्हणजे पर्वतांच्या मध्ये बसलेला पठार. तशीच ही इंटर माउंटेन व्हॅली, पर्वतांच्या मध्ये असणारी दरी. झेलम नदीच्या द्वारे ही काय होते, याचं जल निष्कासन होतं, म्हणजे ही ड्रेन होते, तिथं ही झेलम नावाची किंवा आपली नदी वाहते. त्याच्यात थोडक्यात तुम्हाला जर दाखवायचं म्हटलं तर साधारणपणे काश्मीरची जी व्हॅली आहे किंवा काश्मीरचा जो खोरा आहे, हा काश्मीरचा खोरा पीर पंजाल आणि धौलाधार या पर्वतरांगाने घेरलेला आहे. आता पीर पंजाल आणि धौलाधार याला दुसऱ्या नावाने सुद्धा तुम्ही लेसर हिमालय म्हणून ओळखतात. पीर पंजाल आणि धौलाधार एकच पर्वत आहे, पण दोन नावं आहेत. ठीक आहे. इथे जर पाहिलं तर इथे तुम्हाला नदी दिसते रावी नदी, आणि रावी नदीच्या
डाव्या बाजूला त्याला पीर पंजाल म्हणून ओळखले जातं आणि उजव्या बाजूला त्याला धौलाधार पर्वत म्हणून ओळखले जातं. ठीक आहे. आणि या पीर पंजाल आणि धौलाधार नदीला आपण मध्य हिमालय किंवा लेसर हिमालय असं म्हणतो आणि उत्तरेला आपल्याला बृहद हिमालय किंवा ग्रेटर हिमालय असं म्हणून ओळखले जातो. तर हा फॅक्ट लक्षात ठेवायचा की काश्मीरची व्हॅली किंवा काश्मीरचे खोरे हे कोणत्या दोन पर्वतरांगांच्या मध्ये आहे, तर बृहद हिमालय आणि मध्य हिमालयाच्या मध्ये, किंवा इंग्लिशमध्ये बिटवीन ग्रेटर हिमालयज अँड लेसर हिमालयज. ठीक आहे. ग्रेटर हिमालय रेंज ईशान्य नॉर्थ ईस्ट कडे म्हणता येईल थोडक्यात, खोऱ्याला तिबेट पठारापासून हे विभाजते. त्याच्यानंतर पीर पंजालला दुसरं नाव मी धौलाधार सुद्धा सांगितलंय, कारण पीर पंजालचं पुढचं नाव धौलाधार आहे. पश्चिम आणि दक्षिणेकडे स्थित आहे आणि खोऱ्याला या व्हॅलीला पंजाब मैदानापासून विभाजन करते. थोडक्यात आपल्याला भूगोल स्पष्ट झाला पाहिजे आणि आपल्याला या पद्धतीने हा जो एरिया आहे हा एरिया स्थित आहे हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काश्मीर खोऱ्यामध्ये मुख्य नदी कोणती आहे? झेलम नदी. तुम्ही जर पाहिलं तर आपल्याला दिसतो हा काश्मीर व्हॅली आणि काश्मीर व्हॅलीमध्ये ही जी वाहणारी नदी आहे ही नदी आहे झेलम नदी. पाकिस्तान आणि भारतची सीमा स्थित करणारी ही झेलम नदी काश्मीर व्हॅलीमधनं जाते आणि तिचे सर्वात महत्वाच्या उपनद्या म्हणजे लिडार आणि सिंध नदी आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे. आता थोडक्यात आपल्याला झेलम नदीचा उगम हा वेरीनाग पासून येतो हे तर आपल्याला माहिती आहे, पण आपल्याला समजलं पाहिजे की परीक्षेमध्ये जर काही फॅक्ट आला की काश्मीर खोऱ्यामध्ये कोणती नदी वाहते तर झेलम नदी ही आपल्याला आठवली पाहिजे, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे जर मी सांगितलं तर ही जी सीमा आपल्याला भारत पाकिस्तानची जी सीमा आहे 3323 किलोमीटर पैकी कुंपणाने म्हणजे एक कंपाऊंड 2000 किलोमीटर म्हणजे 2064 किलोमीटरवर आपण कुंपण टाकलेलं आहे आणि जे उर्वरित भाग आहे 916 किलोमीटर यावर कुंपण टाकू शकत नाहीये. का? कारण हा पूर्णच्या पूर्ण पर्वत आणि मोठ्या घनदाट जंगलाने घेरलेला हा काय आहे प्रदेश आहे. तुम्ही जर या चित्रामध्ये पाहिलं तर भारत पाकिस्तानच्या सीमे संरक्षणासाठी रोज जवळजवळ 1.5 लाख फ्लड लाईट्स म्हणजे हे जर पाहिले असे लाईट्स लावावे लागतात आणि इतका मोठा खर्च या सीमेच्या संरक्षणासाठी जातो. याच्या मागचा तुम्ही एक थोडक्यात अंदाज राहू द्या. आता जर तुम्ही पुढे पाहिलं तर पंजाबच्या साईडला आपली जी बॉर्डर आहे किंवा भारत आणि पाकिस्तानच्या मध्ये ही साधारणपणे वर्किंग बाउंड्री लाईन आणि लाईन ऑफ कंट्रोलच्या आजूबाजूला जर आपण पाहिलं तर भारताने दळणवळणाची साधने सुद्धा खूप तिथे तयार केलेली आहे. म्हणजे एक आपण पूर्णपणे त्याच्यावर अधिकार घेतलेला आहे. आपण जर पाहिलं तर फेब्रुवारी 2025 मध्येच नवीन रस्ते बांधायला चालू केलेले आहेत, प्रकल्प सुद्धा चालू केलेले आहेत. ठीक आहे. आणि सुलभ करणे व चांगले संचार करणे आपला तो एरिया, त्यामध्ये एकदा आर्थिक गुंतवणूक झाली तर त्या एरियाचं संरक्षण करणं सोपं जातं. हा सगळ्या उद्देशातून आपण या सीमेवर पूर्णपणे हक्क दाखवत आहेत हे आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता जो अटॅक झालेला आहे, ठीक आहे, 22 एप्रिलला ज्यामध्ये आपण म्हणू 27-28 आपले देशवासी शहीद झालेले आहेत. या देशवासियांचा आपण एक हा इव्हेंट कुठे झाला आहे तर त्या इव्हेंटचं नाव लक्षात ठेवायचं आहे बैसरन, किंवा आपण त्याला बैसरान खोरे किंवा बैसरान मैदान असं म्हणू शकतो. साधारणपणे इथे आपल्याला हा हल्ला झालेला दिसून येतोय आणि जर तुम्ही पाहिलं तर पर्यटनासाठी इथे भरपूर लोक आकर्षित होतात आणि टेररिस्ट लोकांनी ती संधी पाहून एक विशिष्ट अशा घटना घडलेली आहे जी भरपूर दुःखद आहे. ठीक आहे. तर साधारणपणे बैसरान म्हणजे पीर पंजाल किंवा आपण म्हणू साधारणपणे पहलगाम पासून 6 किलोमीटर अंतरावर असणारं हे ठिकाण. 26 पर्यटकांचा अतिरेक्यांनी काय केलेले आहे इथे हत्या केलेली आहे. घनदाट जंगल असल्यामुळे हे कुठेतरी लपवण्यासाठी चांगलं ठिकाण हे त्यांना दिसून आलेलं आहे. ठीक आहे. इथे जर पाहिलं तर अत्यंत खडतर आणि दाट जंगल होतं आणि हा परिसर याच्यामध्ये दृश्यमान कमी असल्यामुळे अतिरेक्यांचा शोध घेणं कठीण आहे. आता तुम्हाला जर वाटत असेल की हा एरिया किंवा हा टेरेन सोपा आहे तर तुम्ही जर साधारणपणे मी तुम्हाला एरियल फोटोग्राफ दाखवतो. या एरियल फोटोग्राफ मध्ये तुम्हाला लक्षात येईल की हा रिअल फोटो आहे आणि या रिअल फोटोमध्ये जर तुम्ही पाहिलं
तर हा मधला एरिया इथे काश्मीर व्हॅलीचा दिसून येतो आणि आजूबाजूला एकदम मोठी मोठी पर्वत आहे, कुठूनही जाता येतं, कुठूनही वाट काढता येते आणि कुठेही जाऊन लपता येतं. आणि त्यामुळे आपण जर पाहिलं तर आपण इथे फौज किंवा आपण इथे कंपाऊंड किंवा तारांचं कंपाऊंड हे टाकू शकत नाही, कारण हा एक डिफिकल्ट टेरेन आहे. हा प्राकृतिक दृष्टिकोनातून अतिशय मोठा पर्वतीय क्षेत्र आहे आणि त्यामुळे आपण जर पाहिलं तर यामध्ये भूप्रदेश व सुरक्षितता अडचणी भरपूर आहे. कठीण भूभाग असल्यामुळे, सगळा पर्वतीय भाग असल्यामुळे आणि जंगल असल्यामुळे इथे आपल्याला सुरक्षितता अशी 24 तास ठेवणं शक्य नाही. ठीक आहे, आपले आर्मी काम करतात, आपले आर्मी नेहमी पेट्रोलिंग करत असतात, पण अतिरेक्यांनी संधी बघून या घटनेला एक आपण म्हणू या घटनेला घडून आणलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर मर्यादित दृश्यमानता आहे. ठीक आहे, आपल्याला 100 मीटर पर्यंतच आपल्याला एखाद्या गोष्टीला दिसून किंवा बघता येतं, त्याच्या पलीकडे ती दृश्यमान राहत नाही. ठीक आहे, म्हणजे विजिबिलिटी या एरियाची फार कमी आहे. जीवनांची हानी, अशा चकमकीमध्ये 50हून अधिक जवानही गेलेले आहेत पूर्वीच्या काळी आणि त्यामुळे आपण जर पाहिलं तर आपले जे सिव्हिलियन्स होते, ज्यांच्याकडे ट्रेनिंग नव्हती, त्यांचा तर मृत्यू झालेलाच आहे, पण जे आपले ट्रेंड जवान आहेत ते सुद्धा भरपूर शहीद आपल्याला झालेले दिसून येतात. ठीक आहे, अतिरेक्यांची जर आपण क्षमता पाहिली तर एक यावेळेसचे अतिरेकी जरा जास्त ट्रेंड होते, त्यांच्याकडे तंत्र वापरण्याची मोठी क्षमता होती, मिलिटरी ट्रेनिंग होती आणि या आव्हानामुळे आपल्याला ही घटना या क्षेत्रामध्ये झालेली आहे हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे, आता तुम्हाला जर मी मॅप दाखवला तर मॅपमध्ये आपण जर पाहिला तर ही जी लाईन आहे ही लाईन आहे लाईन ऑफ कंट्रोल. ठीक आहे, या लाईन ऑफ कंट्रोल मध्ये जर तुम्ही पाहिलं तर हा एरिया जो मी तुम्हाला दाखवला आहे सपाट भाग, हा असा दिसून येतो माझी काश्मीरचे खोरे किंवा व्हॅली ऑफ काश्मीर. या काश्मीरच्या खोऱ्यामध्ये आजूबाजूला कोणकोणते दिसून येतात बघा. कुपवाडा, इथे सुद्धा अतिरेकी हल्ला चर्चेमध्ये होतात काही वर्षापूर्वी. बारामुल्ला, त्याच्यानंतर उरी, त्याच्यानंतर सोपूर, श्रीनगर. 1990-91 दशकामध्ये श्रीनगरवरही भरपूर अतिरेकी तेव्हा पीकवर होते, तेव्हा ते भरपूर हल्ला करायचे. अनंतनाग झाला आणि हा झाला पहलगाम. तर हा जो पहलगाम आहे, ठीक आहे, या पहलगामापासून 6 किलोमीटर अंतरावर असणारं आपल्याला जे ठिकाण आहे ते म्हणजे बैसारण. ठीक आहे, हे अटॅक साईट आहे. साधारणपणे इथून आपल्याला घोडा घेऊन किंवा चालत आपल्याला 1 तासाची ही वाट आहे आणि इथे येऊन पर्यटन फोटो काढत असतात किंवा हे ठिकाण बघत असतात आणि अतिरेक्यांनी या जंगलाच्या द्वारे इथे अटॅक केला आणि हे निर्गुण हत्या केलेली आहे. त्यामुळे तिथे वेळेस मदत पोहोचू शकली नाही. तरी पण न्यूज जर तुम्ही पाहिलं असेल 20 मिनिटांमध्येच तिथे जवान आले होते आणि लोकांची पाहिजे तेवढी मदत करता आले, पण 20 मिनिटाचा काळ अतिरेक्यांसाठी भरपूर मोठा होऊन जातो आणि या जंगलामध्ये, या पर्वतीय क्षेत्रामध्ये ते कुठेही आपण म्हणू स्वतःला पूर्णपणे लपवून घेऊ शकतात. याच पद्धतीने आपण जर पाहिला तर हा अटॅक आपल्याला झालेला दिसून येतो. आता आपण जर पाहिलं तर जर आपण सीमेवर कुंपण टाकलं, जसं गुजरात राजस्थानमध्ये आपण अशा पद्धतीचं कुंपण टाकू शकलो, तर कुंपण टाकल्यामुळे काय झालेलं दिसून येते की साधारणपणे जे अतिरेकी हजारो संख्येमध्ये यायचे ते अतिरेकी फक्त 50-100 संख्येमध्ये येण्यास फक्त आपल्याला संख्या दिसून येते. म्हणजे कुंपण टाकणे, कंपाऊंड टाकणे हा सुद्धा एक पर्याय आहे. पण मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय की या एरियामध्ये आपल्याला भरपूर आव्हानं आहेत. असं नाहीये की लगेच गेलो आणि कंपाऊंड बांधून घेतलं, असं होणं शक्य नाही. मग अजून आपण काय काय करू शकतो किंवा कोणकोणते उपाय आपण आपल्याला सांगू शकतो, तर आपण अत्याधुनिक निगराणी तंत्रज्ञान टाकू शकतो. जसं फॉर एक्झाम्पल अशा पद्धतीचं थर्मल इमेजिंग, रडार सिस्टीम आणि सेन्सर नेटवर्कने आपण संरक्षण करू शकतो. त्याच्यानंतर ड्रोन आणि एआयच्या मदतीने आपण या दुर्गम भागामध्ये, या कठीण विभागामध्ये आपण सुरक्षिततेसाठी एक पर्याय देऊ शकतो. त्याच्यानंतर आपल्याला एकात्मिक कमांड सेंटर किंवा त्याच्या संदर्भामध्ये एक डिटेल्ड किंवा आपण एक डेडिकेटेड कमांड सेंटर जे नेहमी तिथे राहील ते तिथे आपल्याला स्थापित करता येईल. म्हणजे त्यामुळे अतिरेक्यांना किंवा अशा पद्धतीचा जो दहशतवाद आहे त्यांना आळा घालण्यासाठी आपल्याला मदत होईल. आता मित्रांनो, एक लक्षात घ्या,
जर तुम्ही खरोखर आपण जर थोड्याशा भावना बाजूला ठेवल्या आणि एक समंजस व्यक्तीसारखा जर आपण विचार केला तर लक्षात घ्या, अमेरिकेसारखा देश जो इतका मोठा बलाढ्य देश आहे, $30 ट्रिलियन त्याची इकॉनॉमी आहे, एवढ्या मोठ्या देशाने सुद्धा दहशतवादांशी सामना करताना अजून पूर्णपणे सुटका झालेली त्याची दिसत नाही. आणि त्यामुळे भारत जो 1947 साली स्वतंत्र झालाय त्याला या आव्हानाला 1-2 वर्षात सुटका मिळेल असं नाही. आपल्याला एक लॉंग टर्म स्ट्रॅटेजीची गरज आहे. कमीत कमी एक 10 ते 30 वर्षापर्यंत आपण काय करू शकतो हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, हा जो लढा आहे हा एखाद्या काही व्यक्तींच्या विरोधात नाहीये, तर एक विचारांच्या विरोधात आहे. आणि त्यामुळे आपण जर पाहिलं तर विचारांना आपल्याला जर संपवायचं असेल तर त्याला कदाचित आपल्याला वेळ लागेल. आपल्याला जो आपला पर्यटन, आता अतिरेक्यांनी हा हल्ला का केला? कारण की त्यांना माहित होतं की तिथले जे लोकलाईट होते किंवा तिथले जे स्थानिक लोक होते ते त्यांच्यात इंटरेस्टच दाखवत नव्हते. ते काश्मीरच्या विषयाला बाजूला ठेवलं का? त्यांची इन्कम वाढली होती, 50, 60, 70 हजारापर्यंत पर्यटनाच्या द्वारे जर ते कमवत होते तर ते कशाला अशा गोष्टीत पडतील? कारण प्रत्येक व्यक्तीला एक चांगला उदरनिर्वाह असू द्या किंवा एक चांगलं शांत आयुष्य असू द्या, याच्या मागे त्यांचा प्रयत्न असतो. मग या आपण म्हणू या घटनेच्या द्वारे त्यांनी परत दाखवून दिलेला आहे की हा एरिया सुरक्षितता यामध्ये अजून पण कमी आहे. म्हणून आपल्याला लक्षात घ्यायचंय की आपली स्ट्रॅटेजी ही आर्थिक सुद्धा असू शकते, आपली स्ट्रॅटेजी ही सुरक्षिततेच्या अनुसार इंटरनल सुद्धा सिक्युरिटी असू शकते. आपली स्ट्रॅटेजी ही तिथल्या लोकांना एज्युकेशन किंवा सुशिक्षितपणा आणून या कशा चुकीच्या गोष्टी आहे या दृष्टिकोनातून सुद्धा होऊ शकते. तर आपल्याला त्याला एकच पर्याय न देता बहुआयामी दृष्टिकोनातून जर आपण त्याला त्या घटनेला पाहिलं किंवा त्याच्यावर आपण जर एक ऑप्शन किंवा त्याला सोल्युशन देण्याचा प्रयत्न केला तर आपण या पद्धतीच्या हल्ल्याला किंवा या पद्धतीच्या दहशतवादाला सुद्धा विरोध करू शकतो. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की तुम्हाला भौगोलिक दृष्टिकोनातून समजलं असेल. याचे भरपूर काही पैलू आहेत. पुढे आपण अजून काही डायमेन्शन्स याच्यावर डिस्कस करू आणि तुम्हाला या इश्यूबद्दल आपण डेफिनेटली एज्युकेट करू. तर धन्यवाद मित्रांनो.